नाहीये, किंवा हे पूर्ण कॉटन असल्यामुळे आता हे जे पॅड आहे ते आपण यूज करतो. दिवसातून किती वेळा यूज करतो? 3-4 वेळा आपल्याला काय करावं लागतं? चेंज करावं लागतं. डॉक्टर पण असं सांगतात की डेली 2 तासाला काय करा, तुम्ही चेंज करा. काय करा? चेंज करा. जर जास्त एक्स्ट्रा वेळ घेतला तर इन्फेक्शन कोणाला होणार आहे? आपल्यालाच होणार आहे. आणि महिला एक अशी व्यक्ती आहे की तिच्यावरती सगळ्या जबाबदाऱ्या असतात. काय असतात? घराच्या, कुटुंबाच्या, परिवाराच्या सगळ्या जबाबदाऱ्या एखाद्या महिलेवरती असतात. आणि महिला जर आजारी पडली तर तो परिवार कसं चालणार बरं सांगा? नाही ना. मग आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतलीच पाहिजे ना, पाहिजे का नाही? मग आता ह्या पॅड मधून मी दाखवणार आहे की आपण आपल्या आरोग्याची कशी काळजी घेतली पाहिजे. आता हे जे आपण पॅड बघितलं हे पूर्ण पाणी शोषून घेत नाही, तर हे काय ओलावा आहे. काय आहे? ओलावा. जरी आपण डेली 2-3-4 वेळा चेंज केलं तरी त्याच्यामध्ये काय असतो? ओलावा असतोच. आणि सायंटिस्ट पण असं सांगतं की जिथं ओलावा आहे तिथं बॅक्टेरिया तयार होतात. बरोबर ना? माझ्यापेक्षा तुम्ही हुशार आहे की नाही? आहे ना? हसू नका, बोला. होय ना? हा. बघ, जिथं ओलावा आहे तिथं बॅक्टेरिया तयार होतात. मग त्या बॅक्टेरिया काय करतात? तो परत पिशवीकडे जातात. आता पिशवीचं तोंड ओपन असतं पिरियड्स मध्ये, असतं ना. मग परत पिशवीकडे गेल्यामुळं पिशवीला आपल्याला काय होतो? त्रास होतो. मग आपल्याला कॅन्सर होतो, उष्णता होती, पुरळ होती, फोड्या उठतात, म्हणजे बरेचसे असे त्रास आहेत. मग आपल्याला पिशवी काढावी लागते. आता कितीतरी लहान लेकरं असतात, कितीतरी म्हणजे लहान वयामध्ये महिलांना काय करावं लागतं? तर पिशवी काढावी लागते. आता ते वय असतं का बरं त्याचं पिशवी काढण्याचं? नाहीच. आणि आता तरुण मुली आहेत, स्कूलला जाणाऱ्या, कॉलेजला जाणाऱ्या, त्या कम्फर्टेबल असतात का? नाही, अजिबात कम्फर्टेबल नसतात. कॉलेजला जायचं म्हटलं की त्या कंटाळा करतात. पिरियड आली की पोटामध्ये दुखतंय, मग काय करतात? झोपून टाकतात. मम्मा मला स्कूलला जायचं नाहीये, कारण त्या कम्फर्टेबलच नसतात ना जाण्यासाठी. असतात का? आता आपणच असतो का? घरी काम करतो, लेकरांना सांभाळतो, इकडे तिकडे जातो, असतं कम्फर्टेबल? नसतो. मग लेकरं कशी असणार आहेत? मग त्यांना भीती असते की बाबा लिकेज होईल का, डाग पडेल का. मग डाग पडला तर किती प्रॉब्लेम होतो बरं. मग असं वाटतं की बाबा कोणतरी आपल्याकडे बघून हसेल. म्हणजे सतत आपण जरी हे पॅड 2-3-4 वेळा चेंज जरी केलं तरी आपण काय करतो? स्वतःला चेक करतो की बाबा मी कम्फर्टेबल आहे का, डाग पडलेला वगैरे नाही आहे का. दुसरी गोष्ट की हे पॅड काय करतं? घासतं. काय करतं? स्किनला आपल्या घासतं. मग रॅशेस उठतात, मग स्किन आपली काय पडती? काळी पडती. बरोबर ना? आणि त्यानं उष्णतेचं जास्त प्रमाण, म्हणजे उष्णता जास्तीत जास्त होती ना. जळजळ होणे, उष्णता होणे, म्हणजे बऱ्याचशा गोष्टींचा त्रास होतो. मग हे आपल्यासाठी चांगलं आहे का हो? नाही ना, अजिबात नाही. काय नाहीये, कारण याच्यामध्ये आपण कम्फर्टेबलच नाहीये ना. मग ते आपल्यासाठी कसं चांगलं असणार आहे? दुसरी गोष्ट एक तुम्हाला उदाहरण सांगते. आता एखादा व्यक्ती व्यसन करतो, बरं. कशाचं व्यसन करतो बरं? लय लांब सांगत नाही मी, फक्त तंबाखूचं सांगतो. हा, कशाचं सांगतो? तंबाखूचं. आता त्याला तंबाखूचं व्यसन आहे. असं नाही की जेंट्सच करतात, महिला तर जेंट्सपेक्षा जास्त प्रमाण आहे. आता ज्या करत असतील त्या हसत असतील मनातल्या मला. आता तुम्ही काही पण म्हणा मला, पण जेंट्स आणि महिला दोन्हीही ते काय करतात? व्यसन करतात. बरं, ते मार्केटमध्ये जातात आणि तंबाखूची पुडी आणतात. बरोबर? आणतात का नाही? तंबाखूची पुडी. त्या तंबाखूच्या पुडीच्या पाठीवर काय लिहिलेलं असतं? कॅन्सर. काय लिहिलेलं असतं? कॅन्सर. मग ते तंबाखू मागतात का कॅन्सर मागतात? मला सांगा. कॅन्सर मागतात. बोलायचं म्हणते ना, ऐकायला येत नाही. कॅन्सर मागतात. कॅन्सर मागतात ना. अरे बाबा, लिहिलंय तिथं ह्यानं कॅन्सर होणार आहे, काही फरक पडत नाही, तरी पण जायचं, ते घ्यायचं, आणायचं का? सवय लागल्या हाय की नाही? ती सवय सुटत नाही आणि त्याच्याशिवाय तर काहीच होत नाही. हाय की नाही? भांडी पण होत नाही, झाडू पण होत नाही, अजून बऱ्याचशा गोष्टी त्या आपण सांगायलाच नको, त्या आता तुम्हालाच माहित आहे. हाय की नाही? त्याने काय होत नाही, कोणती गोष्ट होत नाही. त्याच्यावरती लिहिलंय की ह्यानं आपल्यासाठी त्रासदायक गोष्टी आहेत, ह्याने आपल्याला कॅन्सर होतो, तरी सुद्धा आपण दुकानामध्ये जातो, मार्केटमध्ये जातो आणि ती पुढे आणतो आणि काय करतो? खातो. म्हणजे स्वतःच्या शरीराचं स्वतःच नुकसान करून घेतो. कुणी सांगितलंय का हो तुम्हाला आणायला? सांगितलंय? हा, घे बाबा घे, एवढं खातू नाही. जरी नसलं तरी माणसाला शोधून मागून घेतो. हाय की नाही? का तर तलब झाले असं गावाकडची लोक म्हणतात. हाय की नाही? तलपेला काही विलाजच नसतो. हाय की नाही? आता गावाकडची भाषा तुम्ही आता ओळखून जावा. पण ते आपल्या शरीरासाठी चांगलं आहे का? नाही. तसाच हा एक प्रकार आहे. हे काय आहे? प्लास्टिक आहे.
आपल्याला माहिती आहे की हे काय आहे, प्लास्टिक आहे. तरी पण आपण मार्केटमध्ये जातो, आणतो आणि वापरतो. काय करतो? मार्केटमध्ये जातो, आणतो आणि वापरतो आणि आपल्या लेकरांना पण काय करतो, देतो. मग ह्या गोष्टी चांगल्या आहेत का आपल्यासाठी? मग काय वाईट आहे, काय चांगलं आहे हे आपण ओळखलं पाहिजे ना. आता हे प्लास्टिक आपल्यासाठी चांगलं आहे का? घातकच आहे ना. आता हे आपण कुठं असं टाकून देऊ शकतो का? नाही देऊ शकत. एका पिशवीमध्ये तर टाकावं लागतं, नाहीतर एकतर जाळून तर टाकावं लागतं. बरोबर? असंच करता ना. आणि जरी टाकून दिलं तरी ती चांगली गोष्ट आहे का? नाही आहे. प्रदूषण वाढणारच आहे की नाही? त्यापेक्षा हे जे अपसायर कंपनीचं पॅड आहे, कोणत्या? अस्पायर कंपनीचं जे हे पॅड आहे, ह्याला जरी आपण कुठं टाकून जरी दिलं तरी हे मातीला जाऊन मिळणार आहे. कारण हे कॉटन आहे. हो काय? कॉटन आहे, ते मातीला जाऊन मिळणार आहे. दुसरी गोष्ट, आपण गटरमध्ये घाण पाणी वगैरे सांडपाणी असतं, त्याच्यामध्ये जरी टाकून दिलं तरी 8-10 दिवसानं त्याचा काय होणार आहे, नाश होणार आहे. त्याच्या आतमध्ये ज्या जेली आहेत त्या काय होणार आहेत, विरघळून जाणार आहेत. त्याच्यामुळे आपल्याला कोणतंच प्रदूषण होणार नाही किंवा म्हणजे असं कुठं टाकावं वगैरे याची पण काही दखल घ्यायला लागणार नाहीये, कारण हे कुठंही ऑब्झर्व होऊन जाणार आहे, म्हणजे मिळणार आहे मातीला. तसं हे प्लास्टिकचं 100 वर्षाचं नाश होत नाही. प्लास्टिक हे असंच राहतं. आता मी हे पॅड आहे की नाही तुम्हाला खोलून दाखवलं आहे. दुसरी गोष्ट की ह्याच्यावरती एक चिप आहे, दिसते का? हा, आता बॅक्टेरिया सारखे प्रकार जे जंतू असतात त्यांना मारण्याचं काम काय करते, ही करते. दुसरी गोष्ट की तुम्ही हात ठेवून बघितलं याच्यावरती, ठेवला ना, तर हे काय लागतं, थंड लागतं. काय लागतं? थंड. जर पिरियड्स मध्ये जर आपल्याला चिपचिपपणा नाही तर थंड लागतं, तर चांगली